परदेशी नाव या म्हणून मी गंमत करतो, नाही तर लोक म्हणतील पुन्हा त्याच्यावर मुख्यमंत्री बोलतील यार तेही सुद्धा कळत नाही. कसला अभ्यास करताय? मी जी काय कर्जमुक्ती केली होती काय अभ्यास केला होता? हा, आणि कर्जमुक्ती करणं म्हणजे काय उपकार नाही करत. आता दादा तुम्हाला जर का विचारलं तुम्हाला कर्जमुक्ती पाहिजे का तुमच्या मेहनतीला भाव पाहिजे? विषय सोपा आहे, मेहनतीला भाव द्या. आज जर सोयाबीनचा हिशोब सांगितला उत्पादन खर्च एवढा येतो आणि आता तुम्ही म्हणजे सरकार उपकार केल्यासारखे जे काही टाकतायत चिंचोके आणि वरती अजित पवार म्हणतायत तेच सांगतोय. अजित पवार तेच सांगतोय. अजित पवार सांगतायत की दरवेळेला तुम्हाला फुकट कशाला पाहिजे? नकोय आम्हाला फुकट, पण आमचं आयुष्य फुकट चाललंय त्याची दाद आम्ही तुमच्याकडे मागतोय. मोठे बोलायला काय जाते, प्रत्येक वेळेला ते दिलीपराव ते नेहमी उपच असतात. त्यांना कोणीतरी आशीर्वाद दिलाय अखंड उपमुख्यमंत्री भव. जरी कोणाचंही सरकार असून ते उप कोण हे उप, तर हे अशी उप हे सांगतात आम्हाला. म्हणजे काही हे आणि वाटेल ते करायचं आणि पुन्हा जाऊन खुर्चीवरती बसायचं आणि शेतकऱ्यांना सल्ले द्यायचे. प्रत्येक वेळेला फुकट काय पाहिजे, जरा हातपाय हलवा. म्हणून मी त्यांना म्हटलं की शेतकरी हातपाय हलवतोय तुम्ही पण हलवा जरा. म्हणजे सही करायला हात हलवणार कर्जमुक्तीचा. पण हे सरकार दगाबाज आहे. मी का म्हणतोय, का आम्ही दगाबाज म्हणतोय? केवळ विरोधी पक्षाच्या म्हणून नाही म्हणत. तर अजित पवारच म्हणाले की आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही सांगितलं आम्ही कर्जमुक्ती